दे आर व्हेरी इमोशनल सेन्सिटिव्ह पर्सन. ह्यांच्यासाठी ना फॅमिली बाकीच्या गोष्टी खूप जास्त इम्पॉर्टंट असतात आणि काही वर्षानंतर पण हे खूप रिस्पॉन्सिबल असतात आणि दे आर व्हेरी डेडिकेटेड टुवर्ड्स आपल्या कर्तव्य आणि बाकीच्या गोष्टींमध्ये कॉम्प्रोमाइज करतात खूप जास्त. स्वतःला कुठेतरी मागे ठेवणं, एक है ना गिविंगवाला नेचर की ठीक आहे चल तू घेऊन टाक, ठीक आहे. मग ह्यांना ना ते कॉम्प्रोमाइज पुढे पण जाऊन त्यांना खूप कंटिन्युशनमध्ये करावं लागतं. आतल्या आत हे रिकामे होत राहतात, ड्रेन्ड आउट होत राहतात, लो फील करतात है ना. आणि लोक कुठेतरी ह्यांना फॉर ग्रांटेड घ्यायला लागतात हळूहळू, अशा टाईपचं घडत जातं. काही वेळानंतर ह्यांना म्हणजे रिअलाइज होतं तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो. स्वतःची पर्सनॅलिटी चेंज करणं थोडं डिफिकल्ट होतं लोकांच्या नजरेमध्ये, बिकॉज लहानपणापासून दे आर लाईक कॉम्प्रोमाइजिंगवाली पर्सनॅलिटी ना. त्यामुळे मग तो कंटिन्युशनमध्ये चालत जातो. 35 नंतर दे फील की यार काहीतरी चुकतंय, डबल मूनची एनर्जी आहे, मी